It's like it. Yeah. राम राम मंडळी. राम राम. राम राम. या अबुराव. आणि मी बाबूराव हाय. हाय. अहो महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम आहे, पुढे तरी टॉक इन मराठी. अहो मी काय इंग्रजीत नाही बोलत आहे, मी म्हणतो मी बाबूराव हाय. मग असं म्हणा की मग बाबूराव एक सांगा, एवढी पब्लिक आपल्या नाटकासाठी जमली का काय? अरे आपल्या नाटकाला एवढी पब्लिक जमायला आपण काय सुपरस्टार आहेत होय? हे मराठी बालनाट्याला हे लोक जमले आणि म्हटलं आता गर्दी जमलीच आहे तर घ्या आपण पण हात धुवून. हो पण आपलं नाटक सांगतात शेवटी कसं काय? अरे येड्या, जे बेस्ट असतं ते सगळ्यात लास्ट असतं. मला एक सांगा, आपलं नाटक जर का सुपरहिट ठरलं तर आपल्याला आपण यांना पायलट का मध्ये बोलवतील का? अरे येडा काय रे तू? एवढे स्वप्न पाहू नकोस. हे आपलं नाटक संपेपर्यंत हे बसून जरी राहिले ना तरी भरपूर मिळवलं, नाही तर अर्ध्या नाटक ना हे उठायचं ना आपल्याला यांनाच आपण पाहिलं का बघावं लागेल. काही पण म्हणाल, मोठी मोठी मंडळी जमली का? कोण दिसतंय रे तुला? मला इकडे आरडी दिसतात. आरडी आरडी म्हणजे रितेश देशमुख? रितेश देशमुख नाही, मग? आपल्या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष राव देशमुख. राहुल देशमुख? अरे यातलं कोणी नाही आलं तरी त्यांना यावंच लागेल. अध्यक्ष ते तर आहेच की. अजून इकडे मला आरटी पण दिसतात. आरटी? राज ठाकरे? अरे ते तर बीएमएम कॉन्व्हेन्शनला येणार होते, आता कसे काय आले? अरे राज ठाकरे नाही, आपल्या मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका. म्हणजे रुपाली थोडसरे? हो. येस. हे तर काहीच नाही, मला तिकडे संजय साहेब पण दिसतात. अरे लोकसभा निवडणूक सोडून राऊत साहेब इकडे आले. चला बाबा पळा, नाही तर शिवसेनेची वाट लागली तशी आपली लागायची. चला 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 चला. सुस्वागतम. 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 अरे बस की. हो. तर मंडळी, आज आम्ही आपल्या पुढे सादर करीत आहोत षटरंगी रे. षटरंगी रे म्हणजे काय? हो, या नाटकात 6 पात्र आहेत. या 6 पात्रांच्या 6 छटा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, म्हणून षटरंगी रे. बर बर बर. मंडळी लक्ष द्या, 2 मोठ्या सूचना आहेत. एक, सफरचंद तुमची बंद ठेवा आणि तुमची सफरचंदासारखी गोड मुले पण बंद ठेवा थोड्या वेळासाठी. मग मंडळी, सॅमची संगती सोडा आणि तुला गाही बंद करा. आणि हो, अतिशय महत्वाची सूचना, या नाटकातील सर्व पात्र अजिबात काल्पनिक नाहीयेत. तर या नाटकातील सगळ्या घटना या प्रत्येकाच्या जीवनात वास्तवाशी केव्हा ना केव्हा त्यांचा संबंध आलेला आहे आणि येणार आहे. तर चला मग होऊन जाऊ दे षटरंगी रे. तर मंडळी, षटरंगी रे नाटकातील पहिल्या 2 छटा म्हणजेच नुकताच भारतातून अमेरिकेत 10 दिवसापूर्वी आलेला आपला मित्र, जो अतिशय काटेकोर आणि संयमी आहे, तो म्हणजे निशा उर्फ निशिकांत मठपती, आणि अतिशय व्यवहारी म्हणजेच कंजूस असलेली त्याची बायको मयुरी मठपती. आणि स्थळ, अरे जे नवीन अमेरिकेत येतात ना त्यांच्यासाठीचं सगळ्यात प्रेक्षणीय आणि आवडीचं स्थळ म्हणजे पटेल ब्रदर्स. खरंच की ते जाऊ दे. आपल्याला लवकर आपल्याला मित्राकडे 6 वाजता चहासाठी जायचं आहे. चला बिल करून घ्या पटकन. अगं तू BDS का काय काय बनलंय कार्ड मध्ये?
500 बिल आहे सर, याचाच फक्त. 500 ना, डीमार्टला गेलो की 2,500-3,000पेक्षा झाली का कधी कमी खरेदी? 500चं काय धरून बसलाय? अगं बाई, 500 रुपये नाही म्हणत आहे मी, $500. $1 म्हणजे 83 रुपये आजच्या दिवसाला. टोटल 40,000 रुपये होता त्याचे. अहो 40,000 नाही, 41,500 होतोय 83. हे सांगतोय तुला, ह्याच्यातलं सामान कमी कर. आणि भाज्याचं काय करताय पैसे? भाजी आपण घेते आणि कशाला देत राहतो. बाई, हे लोक काय भाज्या विकतायत की सोनं? मेथीची जुडी एवढीशी आणि काय म्हणे $4? 332 रुपये. बाई काय करावं काय नाही आता. अहो लक्ष नाही आलं. आई ऐक ना. हॅलो बाई बोल गं, कशी आहेस? अगं आई ते जाऊ दे. ऐक ना, इथं डीमार्ट सारखं दुकान आहे आणि मी आली सामान घ्यायला, पण काय बाई सांगावं, लय महाग आहे सगळं. आणि भाजी एवढीशी मेथीची भाजी आणि नाही का लय 332 रुपयाला एवढीशी जुडी. आई तिकडे जाऊ दे गं पहिलं माझं ऐक. अगं ऐक, मेथीच्या भाजीला लय डिमांड आहे म्हणे इथं. आपल्या वावरात मेथीची भाजीच लावूया जरा. बरं मी ठेवते फोन, त्यांचं लक्ष आहे. चालू झालं वाटतं हिचा फोन. आईला तुझ्या फोन ठेव एकदा जातो आणि आईला नमस्कार सांग. लवकर आवर, आपल्याला जायचंय पुढे. नाहीतर काय ती गडबड. नाहीतर काय नाही, तू लोक आपल्याला नावं ठेवतील वेळानं गेलं तर. मी तो पण कॅबचं बघतो. कॅबचं ऑलरेडी हा $50 सांगतोय. $50 आणि कशाला जायचंय म्हणे चहा प्यायला? काय $50 म्हणजे बाई एवढं कॅबला घालायचे का? त्यांना कोणतरी भाजी यायला लागले होते ना आपल्या बरोबर, त्यांना सांगा फोन करून आपण घ्यायला यायचं. अगं चांगलं नाही वाटत असं कोणाला सांगायला. अहो विचारावं तुम्ही, नाही तर मी राहते, मीच बोलते त्यांची. फोन लावा तुम्ही. नाही नाही, मीच लावतो. हॅलो रुपया. चला तर मंडळी, भेटूया आपल्या पुढच्या 2 छटांशी. 10 वर्षापूर्वी अमेरिकेत आलेलं हे शेलार कुटुंब, सगळ्यांना मदतीला नेहमी सदैव तत्पर असणारा उप्या उर्फ उपेंद्र आणि मनातल्या मनात बडबड करणारी मनकवडी अशी शीतल. हॅलो रुपया. हा निशा बोल. अरे तुषारकडे जायचं होतं ना आपल्याला, तुम्ही निघाले का रे? अरे मग काय, 6 वाजता बोलवलंय ना, वेळेत जायला हवं आपण. अरे आम्ही इकडे पटेल ब्रदर्सला आलोय. आमचं शॉपिंग अजून चालू आहे. मी कॅब बुक केली होती पण ती कॅन्सल झाली आणि आता वेटिंग टाइम पण खूप सांगते. तुम्हाला यात जमेल का? आणि जरा लेट येऊ शकशील का रे? बरं बरं ठीक आहे, चालेल, येतो मी तुम्हाला घ्यायला. बरं झालं लेट येत आहे. 4 वाजता तुम्ही होते. मंडळी, तुम्हाला पटेल ब्रदर्सची गंमत माहिती का? $5 वाचवण्यासाठी लोक $50 कॅब खर्च करून इकडे येत असतात. बरोबर ना? म्हणजे 4 आण्याची कोंबडी, 12 आण्याचा मसाला. मंडळी, षटरंगिरे नाटकातील पुढच्या 2 छटा म्हणजे 10वी आणि 12वीला बोर्ड फाडून आलेला आपला मित्र तुषार उर्फ तुषार घवले आणि पेठातील वक्तशीरपणा असलेली आणि पुणेरी ठेका असलेली त्याची बायको म्हणजे शमा घवले. अरे किती वाजले? 6:30 वाजले, अजून तुझे मित्र आले नाही. 6ला बोलवलं होतं चहाला, काय झालं? अगं येतील, नाही आहे वह. काय नाही, तू जेव्हा अमेरिकेत आली तू असाच उशीर करायची ना. काही पण. हा मी फोन करून बघतो कर त्याला. कर, फोन कर लवकर. टिंग टॉंग. आले वाटतं, मी बघतो. हा, उघड आता तूच. किती दिवसांनी. काय कुठे बारीक? तू झाले बारीक. ते जाऊ दे, डबे आणलेस का सांग आधी माझे. आणले आणले गो, आणले आणले.
जाऊ दे. तू चहाचं बघतेस का? थांब, मीच घेऊन येतो चहा. बघितलं कसा धाक आहे. या चहा. आणते हा बिस्किट आणते. थांबा भाऊजी, एक मिनिटात फोटो घेते जरा स्टेटसला. फर्स्ट टी पार्टी इन अमेरिका. चहाचा फोटो स्टेटसला त्याला आजकाल मित्रांबरोबर पाणी घेऊन स्टेटसला टाकायचंच बाकी राहिले. म्हणजे खरं ना हे सोशल मीडिया आजकाल सोसायचं झालंय बघा. या बिस्किट सगळी संपवायची हं. एकही ठेवायचं नाही अजिबात. 4 बिस्किट, माणसं किती? 6 आणि सगळे फिनिश करायचे. पुणेरी पाहून विचार करता. अय्या किती दिवसांनी कोणीतरी बहिणी म्हणाला. किती छान वाटलं. अहो, ऐकलं का? हो, आणि मी मला एवढ्या माणसांना आता सवय नाही राहिली. करा, सवय करा. भाऊजी, कसा झालाय चहा? आता भाऊजी जेवणच करून जा हं. स्वयंपाक करते मी मस्त एकदम. बघितलं, मला झाडावर चालली वाटतं वहिनी म्हटल्यावर. अगं क्षमा थांब, मी पण येते मदतीला. ये. अहो ते स्टेटस काही झालं तर जरा वाटत नाही. पासवर्ड देणार जरा. घेत नाही जा. अरे देत नाही जा, हाच पासवर्ड. ही भाजी करू का ही करू? कुठली करू? मेथीचीच करते. बापरे, इथे क्रिकेट आहे. छान मॅरिनेट करून आणलं चिकन आणि मेथीची भाजी खाऊ घालणार आहे. आई गं देवा. अरे बाई, चला जेवण तर झालंय, घेऊन जाऊया. मी आणते हं मी. मेथीची भाजी केवढी भावते पाहिजे ना. जेवण घ्या, जेवायला. क्षमा एक छान झाला एकदम. स्पेशल तुमच्यासाठीच केलाय. अरे वा क्षमा. अगं घरी आमच्या मेथीची भाजी बनवली तर हात पुरण नसतं बरं. हो का? आणि तुझ्या भाजीला बघून अरे बापरे, म्हणजे म्हणतात ना घर की मुर्गी दाल बराबर, ते आहे बरं हे. भाऊजी, आमच्याकडे पद्धत आहे का? नवीन लोक आलेली खाणं घेतात. घ्या हो, घ्या भाऊजी, घ्या, 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 घ्या. अरे वा. अहो आमच्या यांना ना मेथीची भाजी लय आवडते आणि सारखं हेच दुकानं घेतात ते. हो, अरे घे, घे. हे वाटतं नाही तुला, घे. अरे मला पण वाट. अरे घे ना, तूही घे. मस्त झालं जेवण. जेवण छान झालंय. हे क्षमा जरा स्वीट डिश म्हणून त्यांना किसेस देते का जरा? चालेल. नको. अरे किसेस म्हणजे हे चॉकलेट. नको. चालेल. जेवणानंतरच्या गप्पा. काय मग? कसा झाला प्रवास? कसं इंडियातून आलीच नाही का आता? बाई आले काय विमानतळावर आले आणि तिकडे बघते ते काय सगळ्या संडासाचं कामच पूर्ण नाही म्हणे आणि तिथं नळ बी नाही. धुवायची काय सोयच नाही, काय कळतच नाही कसं करायचं ते. अगं त्याला रेस्टॉरंट म्हणतात, मी नंतर समजावतो तुला रात्री सगळं. काय मग दिशा कसं वाटतंय अमेरिकेत आल्यावर? छान वाटते. तिथले लोक खूप हेल्पफुल वाटले. घर शिफ्ट करायला ऑफिसमध्ये खूप हेल्प करतात लोक. हेल्पफुल. अरे हेल्पफुल वरून माझा एक किस्सा सांगतो. मी जेव्हा नवीन आलो अमेरिकेत त्यावेळेला मला सगळे लोक एकदम हाताचं अंतर राखून ठेवलेली वाटायची. पण एक दिवस मात्र एका ग्रोसरी स्टोअरमध्ये एक माणूस अतिशय आपुलकीने चौकशी करायला लागला माझी. आणि एवढंच नाही, माझा फोन नंबर घेतला आणि त्याच्याहून हाईट म्हणजे वीकेंडला संध्याकाळी डिनरला पण बोलवलं त्याने.
मग काय त्या दिवशी दुसरीकडे जेवण आहे म्हणून दुपारी जेवलोच नाही, त्याच्या घरीच पोहोचलो. अरे बापरे. मग त्याच्या घरी पोहोचल्यावर कळालं की तो अँब्युचा एजंट आहे, मला मेंबरशिप घ्यायला. हे तर काहीच नाही, असे नग खूप भेटतील तुला रे. ऑफिस मध्ये आमचा एक नग आहे, सारखा पॅन्ट्री मध्ये येताना जाताना हाऊ यू डुईंग, हाऊ यू डुईंग, हाऊ यू डुईंग ओतून निघून जातो रे. त्याला असं वाटतं एकदा पकडावं आणि सांगावं, अबे ऐकून तर घे भायताड्या, हाऊ आय एम डुईंग. अहो तुम्हाला ही गंमत सांगते. एकदा मीटिंग चालू होती आमची, व्हिडिओ कॉल होता आणि आमची मॅनेजर बसली होती तिची ना, आणि ते काय खूप सॅड आहे आज. काय झालं तो म्हणे आज ना माझ्या मुलीला थायरॉइड निघाला. अरे इथं माझी हयात गेली, अजून थायरॉइड चेक नाही केला, नाही तर कुत्र्यांचं थायरॉइड चेक करतो. आणि माझा मॅनेजर काय म्हणतो, फक्त ते सो सायंटिफिक म्हणतो, आय एम सो ग्लॅड माझी बायकोनं लंच बॉक्स पॅक करून दिलं. एवढंसं सँडविच कौतुक बघा इथं. आणि इथे बघा सकाळ संध्याकाळ नुसतं स्वयंपाक केलं, हे का काय कौतुक खरंय ना तुझं? हो की नाही? अहो, पण सगळ्यात नंतर भांडी एवढी कोण घासतं? हो ऐका. बस ना, तुम्ही मित्रासमोर येऊन काढते. हा पण निशा, तू आता कर मजा, पण थोड्या दिवसात भांडी घासायला तयार राहा. तू असशील तिकडचा राजा, पण वाजेल तुझा बाजा. मग उप्या पार्टी कधी देतोय? अरे कसली पार्टी? अरे तुझं ग्रीन कार्ड आलं वाटतं ना? अरे आता 10 वर्ष एवढी उपसली, तेव्हा कुठे ग्रीन कार्ड आला, आता त्यात काय पार्टी द्यायची? ते ग्रीन कार्डचं काय म्हणायला लागलं बघा. ते रेशन कार्ड वगैरे किराणा वाटत असेल बघा जरा विचार. नंतर सांगतो तुला मी, रात्री सगळ्याचा शांत बसतो. अरे तुझं ग्रीन कार्ड झालं, मग आता काय घर वगैरे घेतलं की नाही तुला? अरे घर कसं मला खरं घ्यायचं नव्हतं, पण माझ्या आजूबाजूतले मित्र कंपनीतले सगळेच घर घेत होते. मग मी प्रेशरमध्ये आलो, मग घेतलं यावर्षी कॉन्डो आता. आलं तर ते गळ्यात गळे काय, किसेस चॉकलेट काय, कोंडो सावट मंडळी दिसते अमेरिकेची. लाच काढून म्हणण्यास तुझा शांत बस, तुला मी रात्री सगळं समजावतो सांगितलं ना. मित्रांनो यांची अख्खी रात्र समजवण्यातच चालणार. मग निशा, किती दिवस राहण्याचा प्लॅन इकडे? काय नाही, आता 1-2 वर्ष तुला आमच्या एक्सपोजर घ्यायचा आणि निघून जायचं प्रत्येकाला. अरे मी पण 1 वर्ष एक्सपोजर घ्यायलाच आलो होतो, पण आता माझं ग्रीन कार्ड झालं आणि आता घर पण घेतलं, आता कसलं जातो मी? आणि माझं तर सोड, आता तुझ्या तर 7 महिने राहायला आला होता, पण आता सिटिझनशिप घेऊन बसला आणि पूर्णच सेटल झालाय. आणि आपलंच जाऊ दे, पण इथे समोर बसलेले आपले अनेक जे मित्र आहेत ते तुझ्या माझ्यासारखंच 1 किंवा 2 वर्षाचं एक्सपोजर घ्यायलाच आले होते, पण इथे आल्यावर विजा एक्सटेन्शन, ग्रीन कार्ड आणि सिटिझनशिप या चक्रात ते अडकतात. म्हणजेच काय की अमेरिकन ड्रीमच्या चक्रव्यूहात अडकलेला यांचा अभिमन्यू होतो. मित्रांनो, तर अमेरिकन ड्रीम मध्ये इथे येणं ते सोपं आहे, पण इथून परत भारतात जाणं मुळीच सोपं नाही.